डायरेक्शन एंगल्स, डायरेक्शन कोसाइंस एंड डायरेक्शन रेशियोज का कॉन्सेप्ट आज देखेंगे और फिर एक्सरसाइज 5.3 स्टार्ट करेंगे। कल हमने क्या देखा था? कल हमने स्केलर प्रोडक्ट देखा था, ठीक है। स्केलर प्रोडक्ट देखा था, एंगल बिटवीन टू वेक्टर्स देखा था जो कि डॉट प्रोडक्ट से ऑब्टेन होता है, और हमने देखा था प्रोजेक्शन ऑफ वन वेक्टर ऑन अनदर वेक्टर, ठीक है। हाँ, अब आंखें खोल सकते हैं जिन लोगों को आंखें बंद करने के लिए कहा था। और कोई बताएगा जिन्होंने वेक्टर पढ़ा है कि डायरेक्शन एंगल किसको कहा जाता है, कैसे डिफाइन किया गया है डायरेक्शन एंगल को वेक्टर्स के अंदर? जिन्होंने वेक्टर पढ़ा है, मतलब ऐसे ही पूछ रहा हूँ, उसमें कोई ये वाली बात नहीं है। अगर पता है कुछ भी तो बता सकते हो। क्या नाम बेटा आपका? अदनान। अदनान, ठीक है। अदनान, रुद्र, वरद, कुणाल. कुणालला चांगले मार्क आले, कुणाल वाघमारे तू चांगले मार्क आले. इंद्रनील, हसणारा श्रवण, त्याला माझ्या वाटेल आर पण तो कर लो 5 मिनट के लिए। और कानों पे कान तेज हो जाएंगे आपके, आँख बंद करके पढ़ोगे तो ठीक है। चलिए, डायरेक्शन एंगल्स को कैसे डिफाइन किया गया है। आपके पास स्पेस के अंदर एक वेक्टर है, कहीं पे भी हो सकता है, और आपको पता है कि हमने वो जो वेक्टर है स्पेस के अंदर, अगर कोई चीज़ है, पॉइंट है, वेक्टर है, तो उसके पोजीशन के लिए हमने 3 कोऑर्डिनेट एक्सिस लिए हैं रेफरेंस के लिए, एक्स एक्सिस, वाई एक्सिस एंड जेड एक्सिस। तो हमारे पास 3 वेक्टर्स है और हमारे पास क्या है, 3 एक्सिस है और हमारे पास एक वेक्टर है। अब इन तीनों एक्सिस को, हाँ बेटा इंद्रनील आंखें बंद करके बैठो और कानों से सुनो, कर दो आंखें बंद। श्रवण, आप उठ जाओ और खोसे के पीछे आ जाओ, उठो उठो जल्दी उठो, तुरंत। ओ मग डोळे बंद करून बस, तरी पण डोळे बंद करून। हाँ इंद्रनील, बहुत मज़ा आता है आँख बंद करके सुनने में, ठीक है। अब देखो, मैंने बताया था कि एक्स एक्सिस इसमें से कौन सा बताया था हमने, जो आगे आपकी तरफ आ रहा है, जो राइट हैंड तरफ जा रहा है वो वाई एक्सिस है, जो ऊपर जा रहा है जेड एक्सिस है। तो ये तीनों एक्सिस हमारे पास है। अब देखो कहीं पर एक वेक्टर है मेरे पास, ठीक है। बेटा पेन ले दो, आपका ले सकते हैं ना। तो यहाँ पर आपका वेक्टर है मान लीजिए, ठीक है। अब ये फ्री वेक्टर है तो आप इसको इसकी पैरेलल डायरेक्शन में मूव करा सकते हो, और इसका लाइन ऑफ एक्शन क्या होता है, जो उसका डायरेक्शन होता है वो लाइन ऑफ एक्शन होता है। तो फ्री वेक्टर का मतलब होता है कि आप उसके लाइन ऑफ एक्शन में उसको आगे ले जा सकते हो, पीछे ले जा सकते हो, और उसको आगे और पीछे मूव कर सकते हो पैरेलली। तो अगर मान लो मेरे पास यहाँ पर वेक्टर है स्पेस के अंदर, और उसके लिए मैंने ये 3 एक्सिस लिए हैं रेफरेंस में, ये एक्सिस आपके कहीं पे भी हो सकते हैं, ठीक है। तो फिर वो शिफ्ट ऑफ ओरिजिन वाला कॉन्सेप्ट बन जाएगा, ठीक है। आंखें खोल सकते हो अभी। तो हाँ कुणाल, आप थोड़ा सा पोस्चर ठीक कर लीजिए आपका। योर स्पाइनल कॉर्ड मस्ट बी इरेक्टेड परपेंडिकुलर टू द ग्राउंड सरफेस, ठीक है। हाँ, तो ऊर्जा ऊपर की तरफ बहेगी और कंसंट्रेशन अच्छा हो पाएगा। अब बेटा ऐसा है कि ओम नरवड़े, आपको पूरी क्लास भर के लिए आँख बंद करके बैठना पड़ सकता है आपकी हरकतों की वजह से, तो सुधर जाइए। काल तुम्हाला इंजेक्शन भेटले काफी नहीं का? देखो बात ये नहीं है, वो उनका डिसीजन रहेगा। मेन चीज़ आपको ये समझनी है कि हमारी गलती है या नहीं, किसी और को टोका है या नहीं, उसके फंदे में नहीं पड़ना। भाई अगर मैंने गलती की है, मुझको टोका, तो मैं सुधर जाना चाहिए। उन चीज़ों में मैं क्यों पढ़ूँ? वो तो उनके लिए नुकसान हो सकता है कि जिनको नहीं टोका गया। आपके बिहेवियर में चेंज आना ज़रूरी है ना, वो आप समझिए। अगर गलती मुझसे हुई है और मुझे अगर किसी ने पनिशमेंट दिया है तो मेरा हक बनता है, और आपका हक आपसे छीना नहीं गया। यह इस बात की खुशी होनी चाहिए आपको, खुशी है ना। तो बेटा अभी थोड़ी देर के लिए मैं आपकी आँख खुली रखने की परमिशन दूंगा, इसके बाद बंद करनी पड़ेगी। देखिए वेक्टर यहाँ पर है। अब इस फ्री वेक्टर को अब हमें क्या करना है, देखो सबसे पहले तो ये समझिए कि डायरेक्शन एंगल्स, डायरेक्शन कोसाइंस एंड डायरेक्शन रेशियोज किसके होते हैं, किसी वेक्टर के होते हैं। और ऑब्वियसली उस वेक्टर का लाइन ऑफ सपोर्ट क्या होता है, उस वेक्टर का सपोर्ट क्या होता है, जिस मतलब उसको अगर एक्सटेंड करते हैं तो किसी न किसी लाइन के ऊपर है, तो वो जो लाइन होता है वो उस वेक्टर का सपोर्ट होता है।
अब इस वेक्टर का मुझे डायरेक्शन एंगल डिफाइन करना है, मुझे इस वेक्टर के लिए डायरेक्शन कोसाइन डिफाइन करने हैं, और मुझे इस वेक्टर के लिए डायरेक्शन रेशियोज डिफाइन करने हैं। ठीक है, अब मैं उसके लिए क्या करूंगा, इस वेक्टर को पैरेलली मूव करूंगा और फिर इसके लाइन ऑफ एक्शन में ले जाके इसको ओरिजिन से जोड़ दूंगा। अब जैसे मैं इसको ओरिजिन से जोड़ देता हूं तो देखिए, अब हमने हमारे जो एक्सिस है उनका पॉजिटिव डायरेक्शन, मतलब उस एक्सिस के ऊपर पॉजिटिव नंबर से नेगेटिव नंबर से, तो एक्स एक्सिस जो आपकी तरफ बाहर की तरफ आ रहा है वो पॉजिटिव है, जो पीछे की तरफ जा रहा है वो नेगेटिव है, जो आपके सेंस से राइट की तरफ जा रहा है वो पॉजिटिव है, जो लेफ्ट की तरफ आ रहा है वो नेगेटिव है, जो ऊपर जा रहा है वो पॉजिटिव है, जो नीचे जा रहा है वो जेड एक्सिस नेगेटिव है। तो आपको करना क्या है, जो भी आपका स्पेस के अंदर का वेक्टर है उसको आपने ओरिजिन में लाके खड़ा कर दिया, तो ये जो पॉजिटिव डायरेक्शन से तीनों भी एक्सिस के, उनके साथ में ये वेक्टर जो भी एंगल बनाएगा उसको कहा जाएगा डायरेक्शन एंगल। अब बात करते हैं नोटेशन की। अब ये वेक्टर है आपके पास, मान लो ये बार वेक्टर है, अब इस वेक्टर ने एक्स एक्सिस पॉजिटिव एक्स एक्सिस के साथ में जो भी एंगल बनाया है उसको बोलेंगे डायरेक्शन एंगल ऑफ दिस वेक्टर। एक हो गया, उसको हमने अल्फा बोल दिया। जो एक्स एक्सिस के साथ में बनाया गया है उसको हमने अल्फा बोला, तो एक डायरेक्शन एंगल हो गया। अब इसी वेक्टर ने वाई एक्सिस के साथ में, पॉजिटिव वाई एक्सिस के साथ में, मतलब ये वाला पकड़ लो, ठीक है, मेरे लिए ये इधर राइट की तरफ जा रहा है लेकिन आप ये वाला पकड़ना, ठीक है। अब देखो होता क्या है, इन दोनों को 2 मिनट के लिए भूल जाओ, ये आपका एक लाइन है, ये आपका एक लाइन है, तो इसके साथ एक एंगल बनेगा, तो जो पीछे वाला पार्ट आ रहा है उसके साथ क्या बनेगा, अगर ये अल्फा है तो ये पाई माइनस अल्फा होगा क्योंकि ये स्ट्रेट लाइन है, करते हैं क्या। हाँ, तो पॉजिटिव डायरेक्शन के साथ में जो एंगल बन रहा है वेक्टर का, पॉजिटिव एक्स एक्सिस, पॉजिटिव वाई एक्सिस, पॉजिटिव जेड एक्सिस, उनको कहा गया उस वेक्टर के डायरेक्शन एंगल्स। तो किसी भी वेक्टर के लिए कितने डायरेक्शन एंगल्स हो सकते हैं, 3। उस वेक्टर का एक्स एक्सिस के साथ में बनाया हुआ एंगल जिसको बोलेंगे अल्फा, वाई एक्सिस के साथ में बनाया गया एंगल जिसको बोलेंगे बीटा, और जेड एक्सिस के साथ में बनाया गया एंगल उसको बोलेंगे गामा। तो उस वेक्टर के ये 3 हो गए डायरेक्शन एंगल्स। क्लियर है? कम हाथ से व्यवस्थित है ना? डायरेक्शन एंगल कळलं? पण मला सांगा हे असं उपद्रव का केला? कारण की बघा, पॉइंटची पोझिशन फिक्स करण्यासाठी तुमचे जो कोऑर्डिनेट्स असतात तसं वेक्टरची डायरेक्शन कोणती आहे, आता हा वेक्टर आहे, एक तर अवे फ्रॉम द ओरिजिन असेल किंवा म्हणजे दोन्ही साईडला अवे फ्रॉम द ओरिजिन असेल, एक इकडे चाललेला असेल आणि इकडे चाललेला असेल, बरोबर आहे। मी जर समजा ओ ए बार म्हणलं तर डायरेक्शन इकडे आहे आणि मी खाली एक पॉइंट घेतला बी, आता लाईनचं कसं असते, एक डायरेक्शन इकडे असते, एक डायरेक्शन इकडे असते, तर लाईनवरती नेहमी 2 वेक्टर्स तुम्ही घेऊ शकता जे अपोजिट डायरेक्शन मध्ये, इकडे जाणार एक वेक्टर, इकडे जाणार एक वेक्टर, बरोबर आहे। मग आता हा जो वेक्टर आहे ह्याची जर मला डायरेक्शन फिक्स करायची, बघ कोणती डायरेक्शन आहे, तर हे काय करायला, त्याला बांधायले तिन्ही साईडनं, असं समजून घ्या 3 माणसं याला पकडून असे तिकडून ताणलेले, एकाने इकडून ताणलेले, एक झेड ॲक्सिस वर तिथून ताणलेले, ह्याला हालता येईल करे। मग तिन्ही बाजूने ज्यावेळेस ताणल्या जाईल हा दोरीनं, तंबू कसा टाकते, तंबूला कशा दोऱ्यानं ओढलेलं असतं, तसं ह्या वेक्टरला एक्स ॲक्सिस वरून एका जणानं ओढले, वाय ॲक्सिस वरून ओढले, झेड ॲक्सिस, हे ओढलं म्हणजे काय, अँगल, म्हणजे हा काय झाली, याची पोझिशन फिक्स झाली, म्हणजे याची डायरेक्शन फिक्स झाली। म्हणजे डायरेक्शन एंगल्स काय करतायत, तुमच्या स्पेस मधल्या वेक्टरची डायरेक्शन फिक्स करतायत। तर ऍक्च्युअली जसे पॉइंटचे कोऑर्डिनेट्स असतात तसं एका पद्धतीने तुम्ही म्हणू शकता की हे त्या वेक्टरचे 3 कोऑर्डिनेट्स आहेत जे त्याला स्पेस मध्ये फिक्स करतायत, जे त्याच्या डायरेक्शनला फिक्स करतायत। कळतंय का? मग जसं एक लक्षात घ्या तुम्ही, हा वेक्टर 3 ऍक्सिस सोबत डिफरंट अँगल्सनी बांधल्या गेलेला आहे, म्हणजे दुसरा कोणता वेक्टर असू शकतो का स्पेस मध्ये त्या 3 बरोबर त्या 3 अँगल सोबत ह्याच्याच अलोंग असणार, ह्याच्याच सपोर्टर असेल, दुसरीकडे असेल का, थोडा बी असा केला तर त्याचा कुठल्या ना कुठल्या एका ऍक्सिस सोबत अँगल चेंज होणार आहे। कळतंय का? म्हणजे स्पेस मध्ये जर एखादा वेक्टर दिलेला असेल आणि त्याची डायरेक्शन जर तुम्हाला फिक्स करायची असेल, कारण मॅग्निट्यूड तर मॅग्निट्यूडच असणार, पण त्याची डायरेक्शन फिक्स करायची असेल तर त्याला तिन्ही ऍक्सिस सोबत बांधल्या गेलेल्या अँगलनं, तर बेसिकली डायरेक्शन अँगल काय करतं, त्या वेक्टरची पोझिशन फिक्स करतं इन द डायरेक्शन सेन्स। कळतंय का? लक्षात आलं? पॉइंटची आपल्याला पोझिशन कशी कळत होती, तिन्ही ऍक्सिस सोबत असणारे त्याचे कोऑर्डिनेट्स, मग दुसरा कोणता स्पेस मध्ये पॉइंट नाही जो त्या कोऑर्डिनेट्स त्याचे ते कोऑर्डिनेट्स असतील। कळतंय का? डायरेक्शन अँगलचा कॉन्सेप्ट आहे। मग डायरेक्शन अँगल कुणाचे डायरेक्शन अँगल, वेक्टरचे डायरेक्शन अँगल, कुठलाही वेक्टर स्पेस मध्ये त्याचे डायरेक्शन अँगल म्हणजे काय, त्या वेक्टरनं पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह ऍक्सिस, पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस सोबत बनवलेला अँगल, म्हणजे त्याचे काय झाले डायरेक्शन
डायरेक्शन अँगल, त्या वेक्टरची ते झाले डायरेक्शन अँगल. लक्षात आलं. आणि डायरेक्शन अँगल बेसिकली काय करतायत, त्या वेक्टरची डायरेक्शन डिफाईन करतायत, त्याला स्पेसिफिक एकच डायरेक्शन देत आहेत. पुन्हा त्या अँगल सोबत दुसरा तुम्हाला वेक्टर सापडणार नाही की बाबा कुठल्या तरी वेगळ्या दिशेला आहे. राहिले लक्षात. बरं, मग आता डायरेक्शन अँगल डिफाईन झाले. मग डायरेक्शन कोसाइन म्हणजे काय, एखाद्या वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन म्हणजे काय. बघा मी थोडंसं लिहितो. तुमच्याकडे एक वेक्टर आहे, बरोबर आहे, ह्याच वेक्टरचे डायरेक्शन अँगल्स, डायरेक्शन अँगल त्याच वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स, याला शॉर्ट फॉर्म मध्ये DCS म्हणतात. आणि त्याच वेक्टरचे डायरेक्शन रेशोज, त्याला काय म्हणतात, DRS. त्याला काय म्हणतात, DRS शॉर्ट फॉर्म समजून. डायरेक्शन रेशो म्हणजे काय, DRS डायरेक्शन रेशोज असं वाटतंय ना. डायरेक्शन कोसाइनचा शॉर्ट फॉर्म काय, DCS. म्हणजे तुम्ही एकाच वेक्टरचे डायरेक्शन अँगल म्हणजे काय, त्याच वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे काय, त्याच वेक्टरचे डायरेक्शन रेशोज म्हणजे काय हे पाहताय. मग एखाद्या वेक्टरचे डायरेक्शन अँगल्स म्हणजे काय कळलं तुम्हाला, त्या वेक्टरनं एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह ऍक्सिस, पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस सोबत बनवलेला अँगल. मग एक्स ऍक्सिस सोबत एखाद्या वेक्टर जो अँगल बनवतोय त्याला आपण अल्फा म्हणतोय, वाय ऍक्सिस जो बनवतोय त्याला बीटा म्हणतोय, झेड ऍक्सिस जो बनवतोय त्याला गॅमा म्हणतोय. मग अल्फा बीटा गॅमा काय झाले, डायरेक्शन अँगल्स कुणाचे, वेक्टर. समजा ए बार बनवला, ए बार या वेक्टरचे डायरेक्शन अँगल्स काय झाले, अल्फा बीटा गॅमा. बरं, मग मला सांगा, जर हा डायरेक्शन अँगल आहे, हा डायरेक्शन अँगल आहे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर बनवलेला, तर हा किती असू शकतो, कमीत कमी आणि जास्तीत जास्त. मी काय पुसलं, मी हे तुम्हाला विचारतोय की माझ्याकडे वेक्टर आहे, हेक्टर. हेक्टर नाव ऐकलेलं आहे ठीक आहे. वेक्टर, हा वेक्टर आहे, हा वेक्टर आहे. या वेक्टरनं ह्याच्यासोबत अँगल बनवलेला आहे, कुणासोबत, एक्स ऍक्सिस सोबत. त्याला म्हणतो मी डायरेक्शन अँगल, एक अँगल झाला. मला सांगा, हा जो वेक्टर आहे हा एक्स ऍक्सिस वर असू शकत नाही का, आणि मग तो अँगल किती राहील, 0. कमीत कमी किती झाला, 0. बरं, हा असा आहे, अक्यूट बनलाय, असा झाला, असा समजा ह्याच्या आलोंग झाला, ह्याच्या आलोंग झाला 90, थोडा इकडे गेला असा, ऑप्ट्यूस ना बेटा, ना म्हणून वैसे 0 to 180 मॅक्सिमम 180 घेणार का, कारण तो परत एक्स ऍक्सिस वर जातोय, त्यासाठी आपण पहिलेच म्हणले 0. म्हणजे काय कळते तुम्हाला, म्हणजे काय कळलं, हे जे डायरेक्शन अँगल्स आहेत अल्फा, बीटा आणि गॅमा, दिस बिलॉंग्स टू क्लोज्ड इंटरवल 0 आणि ओपन इंटरवल पाय. म्हणजे तुमचे डायरेक्शन अँगल्स कमीत कमी काय असू शकतो, 0 असू शकतो, आणि जास्तीत जास्त काय असू शकतो, 180 पेक्षा कमी. 180 नाही घेणार. कळतंय, लक्षात आलं. मग आता डायरेक्शन कोसाइन्स कुणाला म्हटलेले, ह्या वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे काय, तर जे ह्या वेक्टरचे डायरेक्शन अँगल्स आहेत त्यांच्या कॉस रेशोची व्हॅल्यू, म्हणजे कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमा, हे ह्या वेक्टरचे काय झाले, डायरेक्शन कोसाइन्स झाले. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स काढायचे असतील, तुम्हाला त्याचे काय माहिती पाहिजे, डायरेक्शन अँगल्स माहिती पाहिजे, कारण त्या अँगलच्याच कॉस रेशोची व्हॅल्यू म्हणजे काय झाले, त्याचे डायरेक्शन कोसाइन्स झाले. लक्षात राहते. मग वेक्टर्स मध्ये डायरेक्शन, एखाद्या वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स कशाने डिनोट केले जातात, तर स्मॉल एल, स्मॉल एम आणि स्मॉल एन ने डिनोट केले जातात. ठीक आहे, कळतंय का. एल, एम, एन आर द 3 डायरेक्शन कोसाइन्स ऑफ एनी वेक्टर. त्याच्यासाठी तुम्हाला काय माहिती असणं आवश्यक आहे, त्या वेक्टरचे डायरेक्शन अँगल्स माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. बरं, मग डायरेक्शन अँगल्स आणि डायरेक्शन कोसाइन्स झालेले. मी याच्यावरती थोड्या वेळाने येतो. पहिले ह्यांच्यामधलं आपण काहीतरी बघूया, ह्यांचं आणखी काय म्हणणं. ठीक आहे, तुम्हाला 2 गोष्टी क्लिअर कट पाहिजेत. डायरेक्ट एखाद्या वेक्टरचं डायरेक्शन अँगल म्हणजे काय, त्या वेक्टरनं पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस, पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस वर बनवलेला अँगल
म्हणजे त्याचे डायरेक्शन अँगल, आणि ते डायरेक्शन अँगल एखाद्या वेक्टरची 180 पेक्षा जास्त असू शकत नाही, इव्हन तो 180 पण असणार नाही, एक तर 0 किंवा 180च्या मध्ये असणार आहे. बरोबर, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे काय, तर जे काही त्या वेक्टरचे डायरेक्शन अँगल आलेले त्याच्या कॉस रेशोची व्हॅल्यू म्हणजे त्याचे डायरेक्शन कोसाइन्स. ठीक आहे. मग डायरेक्शन कोसाइन्सला आपण LMN ह्या लेटर्सने डिनोट केलेले आहे, आणि यांना एक्स ॲक्सिस सोबतचा जो डायरेक्शन अँगल असतो त्या वेक्टरचा वाय ॲक्सिस सोबतचा झेड ॲक्सिस, त्याला आपण अल्फा बीटा गॅमा स्टँडर्ड नोटेशन्स यूज केल्या जातील. तुम्हाला याचा अर्थ माहिती असणं आवश्यक. ठीक आहे. हां, मग आता आपल्याला पाहायचंय एक पहिले थिअरम असायचं, आता तुम्ही नोट किंवा प्रॉपर्टी म्हणून लिहू शकता की कुठल्याही वेक्टरचे जे डायरेक्शन रेशोज असतात, सॉरी डायरेक्शन कोसाइन्स असतात, त्यांच्या जर तुम्ही स्क्वेअरची ऍडिशन केली तर ती 1 येतात. काय बोललो मी? त्यांच्या जर स्क्वेअरची ऍडिशन, कोणाच्या स्क्वेअरची? एक वेक्टर आहे, एक वेक्टर आहे, त्या वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स आहेत माझ्याकडे, बरोबर आहे. त्या डायरेक्शन कोसाइन्सच्या स्क्वेअरची जर मी ऍडिशन केली तर ते काय येते? 1 येते. विचारणार नाही ते एक्झाम मध्ये, पण चुकून विचारलं, चुकून नाही म्हणून टाकला प्रश्न 1-1.5 मार्काला, किंवा नाही म्हणून एक्स्ट्रा फेकून मारला बाबा असं, तर सोडवता आलं पाहिजे. ही तर प्रॉपर्टी म्हणून ठीक आहे की डायरेक्शन कोसाइनच्या स्क्वेअरची सम काय येते? 1 येते. बघा, मग ही गोष्ट प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? बरं, आणखी थोडंसं विसरून मी काहीतरी सांगितलं, आता विसरणं शक्य नाही. पहिले पाटी कोरी होती, आता त्याच्यावरती काहीतरी लिहिण्यात आलेले. ठीक आहे, बघायचंय. बरं, मला एक सांगा, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस जे आहेत त्यांना मी मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे की नाही? ॲक्च्युली त्यांच्यावर सुद्धा वेक्टर्स असतात की नाही? एखादा वेक्टर जर एक्स ॲक्सिसवर असेल तर त्याचे डायरेक्शन अँगल्स काय असतील रे? एखादा जर वाय ॲक्सिसवर असेल तर त्याचे डायरेक्शन अँगल्स काय असतील? एखादा जर झेड ॲक्सिसवर असेल तर काय असतील? हे असं लिहिण्यापेक्षा मी थोडंसं असं लिहितो. एक्स ॲक्सिसचे डायरेक्शन अँगल्स काय असतील? असं लिहिण्यापेक्षा मी असं लिहितो. आता तुम्हाला काय सांगायचं? एक्स ॲक्सिस वरती तुमचा एखादा वेक्टर आहे, त्याचे डायरेक्शन अँगल काय असेल? कोण सांगते? 0-90. मला सांगा, आपण काय करतो? वेक्टरचं डायरेक्शन अँगल शोधतोय. त्या तो वेक्टर स्वतः एक्स ॲक्सिस वर आहे, मग त्याचा एक्स ॲक्सिस सोबतचा अँगल किती? 0. आणि कारण की तो एक्स ॲक्सिस वर आहे तर त्याचा वाय ॲक्सिस सोबत आणि झेड ॲक्सिस सोबत अँगल 90च आहे. कळतंय का? मग एक्स ॲक्सिस जो आहे, एक्स ॲक्सिस मी ज्यावेळेस म्हणतोय त्यावेळेस एक्स ॲक्सिस वरचं वेक्टर समजायचं. कळतंय? आणि ऑब्विसली मग एक्स ॲक्सिसचीच गोष्ट होती. मग तुम्ही असं म्हणू शकता की एक्स ॲक्सिस ही एक लाईन आहे आणि त्या लाईनच्या अलॉंग असणारे जे वेक्टर्स आहेत त्यांचे डायरेक्शन अँगल काय झाले? 0, 90, 90. हां, श्रवण, वाय ॲक्सिसचे डायरेक्शन अँगल काय असतील? फक्त श्रवण बोलत, जो कोणी बोलत तो तोंडात खाली श्रवण बोलत. 90, 0, 90. बरोबर. झेड ॲक्सिसचे डायरेक्शन अँगल सांगायचे कुणाला? झेड ॲक्सिसचे डायरेक्शन अँगल सांग. 90, 90, 0. याचा अर्थ काय होतोय की जर एखादा वेक्टर झेड ॲक्सिस वर आहे तर त्याचा झेड ॲक्सिस सोबत अँगल 0 असणार आहे, बाकी दोघांसोबत 90 असणार आहे. बरं, मग जर एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिसचे जर हे डायरेक्शन अँगल्स आहेत तर यांचेच डायरेक्शन कोसाइनच्या व्हॅल्यू काय असतील रे? 1, 0, 0. कारण एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शन कोसाइन म्हणजे एक्स ॲक्सिसवर असणारे वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स म्हणजेच काय? त्यांच्या कॉस रेशोची व्हॅल्यू. cos 0 ची व्हॅल्यू 1, cos 90 ची 0, cos 90 ची 0. परत cos 90 ची 0, 0. राहील लक्षात? म्हणजेच तुम्ही असं म्हणू शकता, तुम्हाला माहिती की युनिट वेक्टर जो आहे तो पण वेक्टर आहे ना. युनिट असलं म्हणून काय झाला? युनिट वेक्टर विथ वेक्टर आहे ना. मग एक्स ॲक्सिसच्या अलॉंग काय असतं? आय कॅप असतं. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसच्या अलॉंग, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसच्या अलॉंग जे कॅप असतो, पॉझिटिव्ह झेड ॲक्सिसच्या अलॉंग के कॅप असतो. मग ते तिघही वेक्टर्स आहेत तर तुम्ही असं म्हणू शकता की आय कॅपचे डायरेक्शन अँगल सेम आणि आय कॅपचे डायरेक्शन कोसाइन्स हे. आय कॅप पण एक वेक्टर आहे ना. लक्षात येते का? मग आता येऊयात आपण की जे L² M² + N² आहे तर ते काय होतंय रे?
1 येतं. मग आता ह्याच्यासाठी तुम्हाला एखादं वेक्टर घ्यावं लागेल, कारण एल एम एन काय डायरेक्शन कोसाइन्स आहेत ते कुणाचे असतात, एखाद्या वेक्टरचे असतात. म्हणून तुम्ही एक वेक्टर घेतला ए बार. समजा तुम्ही एक वेक्टर घेतला ए बार इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टर, दॅट इज a1 i cap प्लस a2 j cap प्लस a3 k cap. ठीक आहे. आता हा वेक्टर आहे तुमचा आणि ह्या वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स जे असतात ते बेसिकली काय असतात. समजा ह्याचे डायरेक्शन अँगल्स आहेत अल्फा बीटा गॅमा, बरोबर आहे. अल्फा बीटा गॅमा आर डायरेक्शन अँगल्स ऑफ ए बार. म्हणजेच काय झालं रे, की ए बार ना पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर बनवलेला अँगल, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर आणि पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस वर बनवलेला अँगल म्हणजे अल्फा बीटा गॅमा. मग मला सांगा ह्या ए बारचं जर मी डॉट प्रोडक्ट घेतला आय कॅप सोबत तर मी काय लिहू शकतो, मॉड ए बार डॉट 1 म्हणजे आय कॅपचा मॅग्निट्यूड 1 इनटू मी काय लिहू शकतो, cos अल्फा क्यों आएगा बेटा, क्योंकि मैंने बोला है डायरेक्शन एंगल क्या है अल्फा बीटा गैमा. अल्फा क्या है, उस वेक्टर का एक्स एक्सिस के साथ का एंगल है और आई कैप क्या है, एक्स एक्सिस के ऊपर है. तो जब मैं डॉट प्रोडक्ट लिखता हूँ तो दोनों का मैग्नीट्यूड इनटू कॉस ऑफ एंगल बिटवीन देम, तो उनके बीच का एंगल क्या है, अल्फा है. तो ये अल्फा हो गया. लेकिन कॉस अल्फा क्या है, एल. कॉस अल्फा एल है ना, डायरेक्शन कोसाइन है. बेटा अल्फा क्या है, अल्फा बीटा क्या है, डायरेक्शन एंगल्स. किसके, कौन सा वेक्टर, ए बार के. ए बार की है. अब जब आप कह रहे हो कि ए बार के डायरेक्शन एंगल, इसका मतलब क्या हुआ, ए बार ने पॉजिटिव एक्स एक्सिस के साथ में अल्फा जितना एंगल बनाया हुआ है. तो जब आप ए बार और आई कैप का डॉट प्रोडक्ट ले रहे हो तो आई कैप कहां पर होता है, पॉजिटिव एक्स एक्सिस के ऊपर होता है. तो अगर इसका एक्स एक्सिस के साथ, एक्स एक्सिस के साथ में अगर एंगल अल्फा है तो ऑब्वियसली इसका आई कैप के साथ में भी एंगल अल्फा ही होगा. समझ में आ रही बात. तो अगर इन दोनों के बीच में एंगल अल्फा है तो कॉस अल्फा ही लेंगे. लेकिन कॉस अल्फा क्या है बेटा, किसी भी वेक्टर के डायरेक्शन एंगल का कोसाइन वैल्यू क्या होता है, डायरेक्शन कोसाइंस होते हैं ना. तो बेसिकली ये क्या होगा, ये एल हो गया. और हम क्या प्रूव करना चाहते हैं, ये प्रूव करना चाहते हैं, तो हम एल का वैल्यू निकाले इससे. तो कॉस अल्फा का वैल्यू क्या हो जाएगा, कॉस अल्फा का वैल्यू क्या हो जाएगा, ए बार डॉट आई कैप डिवाइडेड बाय मैग्नीट्यूड ऑफ ए इनटू 1. मैं जानबूझ के ऐसे लिख रहा हूँ, मतलब मैंने क्या किया, इन दोनों को डिवाइड कर दिया ताकि. अब 1 के डिवीजन का कोई मतलब होता है क्या, नहीं. अच्छा, कॉस अल्फा इनटू, अब आपको पता है कि ए बार इनटू आई कैप, ये क्या बनने वाला है, क्या बनने वाला है, येड्यावानी बसलेली. नीट बसा, नीट बस, बस नीट, स्ट्रेट बसा सगळे. मी आता क्लिअर कट ज्याला येणार नाही तर उठून इथे मला हाणायला बस. ए बार डॉट आय कॅप मी तुम्हाला विचारले, यापा जे चुकीच बोलून त्याला इथून हाणायचं बरं का. तर एक चापट चढली आता माझी. हा बोल रे. A bar, I bar, I cap, and A I. काय काल तर येडा झालं का परवा, काय करत होते हे तुम्ही कसे. सर A bar, सर क्वेश्चन करतो आम्ही तुम्हाला मारायचं आहे. अरे ते क्वेश्चन काय करले ए बाबांनो, ए बार तुमच्या समोर आहे. आय कॅप हा पण एक वेक्टर आहे. दोघांचा डॉट प्रोडक्ट काय येत असतो, आय कॅप इंटू आय कॅप 1 आणि A1 बाकी दोघांसोबत 0. तुम्ही येडे आहे का जरा. आय कॅप मी काय विचारले तुम्हाला, आय कॅप डॉट ए बार म्हणजे A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप, एवढंच विचारले तुम्हाला.
मग तुम्ही ह्याचं ह्याच्यासोबत मल्टिप्लिकेशन केलं आय कॅप डॉट आय कॅप 1 येणार म्हणजे A1 प्लस आय कॅप डॉट जे कॅप 0 हे 0 म्हणजे फक्त A1 येणार आहे. मला माहिती होतं तुम्हाला माहिती पण तुम्ही बघत का नव्हतं मला हे कळत नव्हतं. नीट बस. तुम्ही बघत का नव्हते मला सांगा एका वेक्टरचा दुसऱ्या वेक्टरचा डॉट प्रोडक्ट आहे फक्त कळतंय का? चला ठीक आहे जाऊ दे. हा. मग हे काय आलं रे? हे काय आहे? A1 हा ना आलाय 1 आहे याचं याच्यासोबत मल्टिप्लिकेशन याचं अस्तित्व नाहीये आणि मॅग्निट्यूड ऑफ A बार मॅग्निट्यूड ऑफ A बार मॅग्निट्यूड ऑफ A बार सांगा आता मॅग्निट्यूड ऑफ A करेक्ट व्हेरी गुड. मॅग्निट्यूड ऑफ A बार काय असणार आहे? A बार तुमच्या समोर आहे त्याचं मॅग्निट्यूड कसं असतं रूटच्या आतमध्ये कंपोनंटच्या स्क्वेअरचे ऍडिशन सुरुवातच्या लेक्चरला सांगितलं होतं A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर गडबडते असे धांदल उडून जाते विचारायचं त्याला वाटतं भाऊ ये गपचूप बोल जाय कम डोकं नको आमच्यासोबत आम्ही आमच्या मस्तीत मस्त राहू द्या आम्हाला बरोबर आहे. पडदा सार नाही त्याला किती वेळ खेळत बसणार येऊ द्या हवेला आतमध्ये. रियली थैंक यू. ये होता है ये भला जाता है मेरा. तो बेटा cos अल्फा आपको मिल गया A1 अपॉन रूट ऑफ. आप मुझे बताइए बाय लीली आप क्या बोल सकते हो? cos बीटा इज इक्वल टू A2 अपॉन रूट ऑफ A1 स्क्वायर प्लस A2 स्क्वायर प्लस A3 स्क्वायर आणि cos gamma A3 अपॉन रूट ऑफ A1 स्क्वायर प्लस A2 स्क्वायर प्लस A3 स्क्वायर. तो cos अल्फा cos बीटा cos gamma मिले मतलब A बार वेक्टर के डायरेक्शन कोसाइंस मिलेंगे. ठीक है तो अगर मुझे क्या मेरा क्या टारगेट है इन डायरेक्शन कोसाइंस के स्क्वायर का एडिशन क्या आता है मुझे देखना है. तो अगर मैं इनका स्क्वायर का एडिशन करता हूँ तो मुझे क्या मिलेगा cos स्क्वायर अल्फा प्लस cos स्क्वायर बीटा प्लस cos स्क्वायर गामा. तो देखो इसका स्क्वायर ये स्क्वायर रूट हट जाएगा ऊपर A1 स्क्वायर आ जाएगा इसका स्क्वायर हो जाएगा ये स्क्वायर रूट हट जाएगा इसका स्क्वायर हो जाएगा स्क्वायर रूट हट जाएगा तो तीनों का डिनोमिनेटर सेम हो जाएगा. दैट इज तीनों का डिनोमिनेटर क्या हो जाएगा A1 स्क्वायर प्लस A2 स्क्वायर प्लस A3 स्क्वायर A1 स्क्वायर प्लस A2 स्क्वायर प्लस A3. हे कळतंय का? दिस इज नथिंग बट व्हॉट 1. काही जण याला सेपरेट कट करतील ते निंदेचे पात्र असतील त्यांची निंदा केली त्याने. ठीक आहे काय आलं रे पण cos अल्फा cos बीटा cos गॅमाला LMN म्हणतो म्हणून L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N हा रिझल्ट लक्षात ठेवायचा क्वेश्चन सॉल्व्ह करताना कामाला येईल. आलं लक्षात तुमच्या? मग तुम्हाला हे समजलंय का? मग मी तुम्हाला हे चांगलं लिहून देतो चालतंय ना चांगल्या पद्धतीने लिहून देतो का फोटो टाकू? हा 2 मिनिटात लिहून. हा हे चांगलं आहे मी त्याला काय असं मी हे पण मी आहे ना खास मी इतक्या दिवसानंतर खास आज मी मेहनत केली थोडीशी म्हणजे काल होमवर्क करून आलो मी आजच्या लेक्चरचं म्हणजे इतके दिवस मला म्हणजे मी करत नव्हतो हे पण मी व्यवस्थित लिहून आणलेले म्हणजे तुम्हाला पाहिजे ह्याच्यातल्या काही गोष्टी मी माझ्यासाठी लिहिलेल्या आहेत त्या कसं काही लिहिले तुम्हाला म्हणजे काही नाही फक्त आता डायरेक्शन अँगलची मी डेफिनेशन लिहिलेली आहे त्याच्यात इम्पॉर्टंट नोट लिहिलेली आहे लिहून द्या सर बोर्डवर. चलो ठीक है लिख लो एक दूसरे के झगड़े मत करो. हाँ चलो बेटा लिखता हूँ मैं आप लोग मेरे साथ देखिए. अब जो बात करेगा वो आग बंद करके बैठेगा जो भी नरोड़े बात करेगा वो आग बंद करके बैठेगा. जो भी नरोड़े बात करेंगे उनको आंख बंद करके बैठना पड़ेगा.
जैसे हर चीज का जनरलाइजेशन होता है ना, वैसे बात करने वाले बच्चे का जनरलाइजेशन है उमर रोडे। He is the representative. Like mathematics में होता है ना, a plus b whole square is equal to a square plus 2a. ऊपर कई अर्थ लावशील, तू 100 अर्थ लावशील. जैसी जिसकी सोच है। चलो बेटा डायरेक्शन एंगल सीखेंगे। डायरेक्शन एंगल इसका डेफिनेशन वही है जो मुझसे बताया था। द डायरेक्शन एंगल्स ऑफ ए नॉन जीरो वेक्टर a bar are the angles alpha, beta, gamma belongs to zero open interval pi। ये पर मेंशन किए जो एंगल्स क्या हो सकते हैं, that a bar makes with the positive x, y and z axis respectively। ठीक है, नोट में लिखेंगे कि ये जो डायरेक्शन एंगल्स होते हैं ये क्या करते हैं वेक्टर्स का। तो these angles completely determine the direction of the vector a bar। हे कळतंय तुम्हाला, मी जे महत्त्वाचं मुद्दा सांगितलं होता की एखाद्या वेक्टरचे डायरेक्शन एंगल्स काय करतात, त्याच्या डायरेक्शन तू लिहायचं नाही कधी तसं का बसलं। ओ पहले के नोट्स नहीं है, हाँ पहले के नोट्स कंप्लीट नहीं है। ठीक है, पेज छोड़ दो, आज का भी इनकम्प्लीट रखो रखिए। ये देखो आठ बंद करके लिखना है क्या? नहीं सर, ठीक से रहे। डायरेक्शन कोसाइंस DCS, ठीक है, इसका डेफिनेशन लिखेंगे। द कोसाइंस ऑफ डायरेक्शन एंगल्स, द कोसाइन ऑफ डायरेक्शन एंगल्स that is cos alpha, cos beta and cos gamma are called the direction cosines of vector a bar। Generally, DCS of any vector cos alpha, cos beta, cos gamma are denoted by L, M and N respectively। Now derivation for L square plus M square plus N square is equal to 1। Let A bar equals to A1 I cap plus A2 J cap plus A3 K cap and alpha, beta, gamma be direction angles of A bar। Then A bar dot I cap is nothing but A1 is nothing but A bar dot I cap into cos alpha, that is A bar dot I cap divided by magnitude of A bar into magnitude of I cap, this is nothing but cos alpha।
that is A1 upon magnitude of A bar is nothing but cos alpha. इसको है ना एक ऐसा स्टार बना दो, बाद में हमें काम में आएगा। मैं इसका रेफरेंस दूंगा बाद में, ठीक है। Similarly, we can find cos, अच्छा यहाँ पर एक और स्टेप बढ़ेगा, that is cos alpha is equals to A1 upon magnitude of A bar is root of A1 square plus A2 square plus A3 square. So similarly, we can find cos beta, which is A2 upon the root of A1 square plus A2 square plus A3 square, and cos gamma A3 upon root of A1 square plus A2 square plus A3 square. Now squaring and adding cos alpha, cos beta and cos gamma, we get cos square alpha plus cos square beta plus cos square gamma is equals to A1 square upon A1 square plus A2 square plus A3 square plus A2 square divided by A1 square plus A2 square plus A3 square plus A3 square divided by A1 square plus A2 square plus A3 square. तीनों का डिनोमिनेटर सेम है तो आपको मिलेगा A1 स्क्वायर प्लस A2 स्क्वायर प्लस A3 स्क्वायर डिवाइडेड बाय A1 स्क्वायर प्लस A2 स्क्वायर प्लस A3 स्क्वायर। तो ये दोनों आपस में कैंसिल हो जाएंगे और आएगा 1। एक काम करते हैं ना, इसका हमें बाद में इस्तेमाल करना तो ए बार को हम इक्वेशन 1 बोलते हैं, इसको इक्वेशन 2 बोल देते हैं, ठीक है। काय रीते मला कळत नाही how we have calculated TCS in अच्छा इनको छोड़ दो when given vector सर वो जो डायरेक्शन एंगल है ना सर, अगर एंगल नॉट से अगर छोटा रहा तो डायरेक्शन एंगल मतलब नेगेटिव एक्स एक्सिस में मिलेगा। क्या बोले? अगर एंगल जो है वो नॉट से अगर छोटा रहा, किससे छोटा? 0 से अगर छोटा रहा माइनस में, हाँ हाँ तो जो डायरेक्शन एंगल बनेगा वो माइनस एक्स एक्सिस में बनेगा। हाँ तो नहीं वही मतलब बनेगा। हाँ बिल्कुल बनेंगे, पाई माइनस अल्फा पाई माइनस, देखो वो चीज़ मैं बताने वाला हूँ अभी कि डायरेक्शन कोसाइन जो होते हैं, डायरेक्शन एंगल जो होते हैं, वो आप किसी भी वेक्टर के लिए डिफाइन करते हो विद रिस्पेक्ट टू पॉजिटिव एक्स एक्सिस वाई एक्सिस जेड एक्सिस, लेकिन जो भी आप वेक्टर के लिए डिफाइन कर रहे हो उसका ऑपोजिट वेक्टर भी प्रेजेंट होता है। समझिए बात को, आप जो बोल रहे हो ऑपोजिट वेक्टर की बात कर रहे हो। अगर मैंने किसी वेक्टर के डायरेक्शन एंगल्स अल्फा बीटा गामा बोले हैं तो उसके ऑपोजिट वेक्टर के एंगल्स डायरेक्शन एंगल्स आएंगे पाई माइनस अल्फा पाई माइनस बीटा पाई माइनस गामा। समझ आई बात? लेकिन अगर आपने ऑपोजिट ही वेक्टर लिया है, जैसे आप बोल रहे हो नेगेटिव वेक्टर की बात कर रहे हो जिसका संबंध आप नेगेटिव एक्स एक्सिस से लगा रहे हो, बात क्या करनी है, जैसा भी वेक्टर रहे आपको उसके डायरेक्शन एंगल्स लेने विद रिस्पेक्ट टू पॉजिटिव।
फिर उसका जो पॉजिटिव वेक्टर होगा वो पाई माइनस अल्फा पाई माइनस बीटा पाई माइनस गामा में चला जाएगा। बात समझ में आ रही है? इनिशियली जो भी आपको वेक्टर दिया है, चाहे वो नेगेटिव वेक्टर हो या पॉजिटिव वेक्टर हो, कोई भी हो, उसके अगर आपको डायरेक्शन एंगल्स लेने हैं तो विद पॉजिटिव डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस वाई एक्सिस जेड एक्सिस लेने हैं, फिर जो उसका ऑपोजिट वेक्टर रहेगा उसके पाई माइनस अल्फा पाई माइनस। इसीलिए तो जब आप किसी लाइन का डायरेक्शन कोसाइन की बात करते हैं तो प्लस माइनस एल प्लस माइनस एम प्लस माइनस एन होता है। आ रही बात समझ में? अभी मैंने डायरेक्शन कोसाइन क्या बोले हैं, cos अल्फा cos बीटा cos गामा बोला है ना, लेकिन उसके ऑपोजिट वेक्टर के माइनस cos अल्फा माइनस cos बीटा माइनस cos गामा। तो अगर मैं पूरे लाइन के डायरेक्शन कोसाइन की बात करूंगा तो वो या तो आप LMN बोल सकते हो या माइनस LMN, वो आगे का है पॉइंट हमारा। ठीक है? हाँ। चालेगा? आता थोडंसं लिहा, मी हे मिटवतो तोपर्यंत. तो लिहून देणार आहे ना आता नोट्स मध्ये अँगल्स डायरेक्शन अँगल्स डायरेक्ट क्वेश्चन्स फॉर एक्स वाय झेड ॲक्सिस. आता मी नोट इम्पॉर्टंट नोट मध्ये येते ती गोष्ट. तुझं नाव काय सांगितलं तू? अदनान. तू आणि तू देवांग तुम्ही दोघं जर मला मेसेज पाठवा हाय म्हणून. मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करतो आणि आज चॅट ने लावतो मी मला. बाकीचे नाव राहील लक्षात. तुझं ॲड करायचं राहील, तू पण पाठव मला. चालेल. आता मला मी एक प्रश्न विचारतो बरं का तुम्हाला माहिती की एखाद्या वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स काढायचे असतील तर तुम्हाला क्या माहिती पाहिजे, उसके डायरेक्शन एंगल्स पता होने चाहिए. अगर मान लो कि आपको ऐसा एक वेक्टर दे रखा है, सिर्फ इतना ही दिया है, और अगर मैं पूछता हूं कि इस वेक्टर के डायरेक्शन कोसाइन्स बताइए, तो आप कैसे बताएंगे? हाँ? बरोबर आहे, बरोबर आहे ना. म्हणजे तुम्ही काय केलं, हे जे कंपोनंट्स आहेत बरोबर आहे, म्हणजे एखादं वेक्टर दिलेलं आहे आणि तुम्हाला ठीक आहे माहित नसेल त्याचे डायरेक्शन अँगल्स, पण या डेरिव्हेशन वरून तुम्हाला काय कळलं की या वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स तुम्ही कसे काढू शकता. कंपोनंट्स म्हणजे काय असतात, आय कॅप जे कॅप के कॅपचे कोएफिशिएंट असतात. ए बार वेक्टरचे कंपोनंट्स म्हणजे काय, a1 a2 a3 आर द कंपोनंट्स ऑफ वेक्टर ए बार. वाग ए बार वेक्टरचे कंपोनंट्स काय असणार आहे, a1 a2 a3 बरोबर आहे. आणि तुम्हाला हे डेफिनेशन हे कळतंय. मग आता मला सांगा, मी थोडंसं फक्त एक इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वापरून काहीतरी लिहितो, तुम्हाला काय दिसतं ते मला सांगा. ए बार आहे माझ्याकडे, ए बार काय आहे रे, ए बार इज नथिंग बट a1 i कॅप IMP नोट. उगाच लिहायचं असतं बरं, पण महत्त्वाचं असतं. नंबर 1 a1 i कॅप प्लस a2 i कॅप प्लस a3 i कॅप. आता मला सांगा, ह्या इक्वेशन वरून तुम्ही त्या इक्वेशन मध्ये a1 ची व्हॅल्यू काय लिहू शकता.
या इक्वेशन वरून a1 ची व्हॅल्यू त्याच्यामध्ये लिहू शकतात. Magnitude of A bar. Cos alpha into magnitude of A bar. मग फ्रॉम इक्वेशन 2 we can write a bar is equals to a1 च्या जागी काय magnitude of a into cos alpha into I cap plus magnitude of a into cos beta जे cap इथं बघा आता कुठं बघायचं सिमिलरली मध्ये हे भेटणार आहे तुम्हाला a2 upon mod of a bar सॉरी magnitude of a bar is equals to cos beta हा तुमच्यामुळे होतं ते माझं नाही घ्यायचं त्या हिशोबाने लिहिले ते अरे a2 की जैसे मैंने a1 को ये लिखा ना इक्वेशन से तो सिमिलरली में और दो इक्वेशंस रहेंगे ना cos बीटा के लिए a2 अपॉन मैग्नीट्यूड ऑफ a बार a3 अपॉन मैग्नीट्यूड तो a2 के लिए क्या लिखूंगा मैंने ये लिखा प्लस a3 के लिए क्या लिखूंगा मैग्नीट्यूड ऑफ a बार इनटू cos गामा इनटू ये क्या अब इन तीनों में आपको क्या दिख रहा है एक कॉमन दिख रहा है मैग्नीट्यूड ऑफ a नंबर है उसको ले लिया साइड में अब क्या बचा आपके पास cos alpha प्लस cos beta j cap प्लस Cos gamma K cap. मान्य मग आता मी हा जो नंबर आहे मॅग्निट्यूड ऑफ ए बार ठीक आहे याला मी जर डिवाइड केले इकडे लेफ्टने तर मला काय भेटणार आहे रे ए बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार दिस इज नथिंग बट cos अल्फा आणि I cap. cos बीटा J cos गामा K क्या काय हे Cos alpha. A cap. Cos एक कस काय ते मॅग्निट्यूड आणि ते डिफाइन नसतं का अरे हाँ कस काय लिहून दिले का अरे हाँ हे क्या कस काय A bar equals to अरे कुठल्याही वेक्टरचा युनिट वेक्टर काय असतो तो वेक्टर डिवाइडेड बाय त्याची मॅग्निट्यूड कोणताही वेक्टर डिवाइडेड बाय त्याची मॅग्निट्यूड म्हणजे त्या ए बार आहे मॅग्निट्यूड इनटू त्याची डायरेक्शन युनिट वेक्टर कसा डिफाइन होतो ए बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बार तुमचं लक्ष द्या म्हणून कळतंय का मग कुठल्याही वेक्टरचे अलोंग जो युनिट वेक्टर असतो तो कसा डिफाइंड होतो वेक्टर डिवाइडेड बाय इट्स मॅग्निट्यूड म्हणजे हे काय आहे रे दिस इज युनिट वेक्टर अलोंग ए बार म्हणजे ए कॅप आहे बरोबर आहे मग मी जर याला ए बर हे ए कॅप आणि ए कॅप कसं काढतात रे आता तुम्ही जर समजा याला फाइंड करायचं म्हणलं तर ए म्हणजे काय रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर आणि हे म्हणजे काय a1 i कॅप मग याला जर सेपरेट केलं तर i कॅपचं कोएफिशिएंट काय राहील म्हणजे कंपोनंट काय राहील a1 अपॉन रूट ऑफ a1 स्क्वेअर आणि हे याच्यासोबत बरोबर आहे म्हणजे cos अल्फा कोणाची बरोबरी करतो a1 that is a cap is equals to cos alpha dot I cap plus cos beta j cap plus cos gamma याच्यावरून तुम्ही काही कन्क्लुजन काढू शकता का काय डायरेक्शन काही नाही बोलायचं आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो कि अगर आपको ये वेक्टर दिया है और इसके डायरेक्शन कोसाइंस की बात करनी है विदाउट नोइंग इट्स डायरेक्शन एंगल्स और मुझे छोड़ दीजिए आप इसको देख के क्या बोल सकते हो वो बताओ सिर्फ मुझे अगर ए बार वेक्टर आपको दिया है तो उस ए बार के डायरेक्शन कोसाइंस के बारे में क्या बात हो सकती है इसको देख के बताइए X the cos alpha y नीट बस चल सर आता किती मिनिट बसू perpendicularness you should not be parallel nor acute nor obtuse your spinal cord must be perpendicular to अरे तुम्ही असं नाही म्हणू शकत का की जर एखादा वेक्टर दिलेला आहे तर त्या वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे त्या वेक्टरचा जो युनिट वेक्टर असेल त्याचे कंपोनेंट्स आहेत ए बारचा युनिट वेक्टर हा आहे आणि दॅट इज बराबर टू धिस बरोबर आहे का मग तुम्ही काय म्हणताय ह्या वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे काय ए कॅप तुमच्या समोर लिहिलेला आहे ना
तर त्याचे ए कॅपचे कंपोनेंट्स कोण आहे? कॉस अल्फा कॉस ए कॅप म्हणजे हा वेक्टर आहे ना, आणि ह्या वेक्टरचे कंपोनेंट्स काय? आय कॅप जे कॅप चे कोएफिशिएंट म्हणजे कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा. म्हणजे एखाद्या वेक्टरला जर तुम्ही युनिट वेक्टरच्या फॉर्म मध्ये लिहिलं की काय होतंय? एखाद्या वेक्टरला तुम्ही युनिट वेक्टरच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर त्या युनिट वेक्टरचे कंपोनेंट्स म्हणजे ओरिजिनल वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स आहे. ठीक आहे, तुम्ही फाइंड आउट करण्यासाठी हे वापरणार, युनिट वेक्टर मध्ये लिहिताय म्हणजे हेच लिहिताय, पण ही फैक्ट समझना गरजेचं है. चलते का कि अगर आपके पास कोई भी वेक्टर है तो उसका अगर आप यूनिट वेक्टर लिखते हो, और किसी भी वेक्टर का यूनिट वेक्टर मतलब क्या? दैट वेक्टर डिवाइडेड बाय इट्स मैग्नीट्यूड. अगर आप लिखते हो तो वो जो यूनिट वेक्टर रहेगा ना, वो आई कैप जे कैप के कैप के फॉर्म में आएगा. उसके जो कंपोनेंट्स रहेंगे वो डायरेक्शन कोसाइन्स रहेंगे आपके दिए गए वेक्टर के. नाही कळलं? मला हे सांगा, हा वेक्टर आहे, याचा हा युनिट वेक्टर आहे. हा युनिट वेक्टर कोणाशी बरोबरी करतोय? हाच आहे ना तो युनिट वेक्टर, हाच आहे ना. मग ह्या युनिट वेक्टर मध्ये आय कॅप जे कॅप के कॅप चे कंपोनेंट्स म्हणजे वेक्टरचे कंपोनेंट्स म्हणजे ए कॅपचे कंपोनेंट्स म्हणजे यांचे कोएफिशिएंट्स काय आहेत? कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा. काय आहेत कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा? मी इथं काय लिहिलेले? अल्फा बीटा गॅमा आर द डायरेक्शन अँगल्स ऑफ दिस वेक्टर. म्हणजे ह्या वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स आहेत की नाही? म्हणजे जर एखादा वेक्टर दिला असेल, त्याचा जर तुम्ही युनिट वेक्टर लिहिला तर त्या युनिट वेक्टरचे कंपोनेंट्स म्हणजे डायरेक्शन कोसाइन्स ऑफ गिवन वेक्टर. नाही कळलं? तेच तर सांगितलं, त्याच्यानंतरच काय आहे? मी काय सांगतोय तुम्हाला, ह्या नोटवरून काय कळतंय आपल्याला की एखादा वेक्टर दिलेला आहे, त्याचा तुम्ही युनिट वेक्टर लिहा, त्या युनिट वेक्टरचे जे कंपोनेंट्स आहेत तेच त्याचे डायरेक्शन कोसाइन्स आहेत. कळतंय का? एक असं रताळ वेक्टर घेतलं काही बी समजा, त्याचं युनिट वेक्टर लिहिलं, आता त्याचे कंपोनेंट्स म्हणजे काय? त्या रताळ्याचे डायरेक्शन कोसाइन्स. लय ताण झाला का रे? मला लय त्रास होते बरं का असं चेहऱ्यावर एक्सप्रेशन न कळल्याचे असते. कुणाला आहे का तू इथं? पुढे जाऊ ना आता, कुठतरी गेलं तर ही पहिली नोट होती. हा लिहा. हा दुसरी नोट म्हणजे आपल्या एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिसच्या डायरेक्शन अँगलची आणि कोसाइनची. तर नोट नंबर 2 कोणते भेटू रे? टाइम काय झालं रे? हो गया सर. 5 हो गए सर. 5 मिनिटं बाकी. 5 मिनिटं बाकी. म्हणजे मला असं वाटतं तुम्ही लय भारी शिकवलं काय की हो. सर तुम्ही भारी शिकवताय, मी पागल. पण ते खोटे निघाले, तुला 10 मिनिटं बाकी आता टाइम झाला नंतर. ट्राय लिहिलं का? नोट नंबर 2. नोट नंबर 2. डायरेक्शन एंगल्स ऑफ एक्स वाई एंड जेड एक्सिस आर. डायरेक्शन एंगल्स ऑफ एक्स वाई एंड जेड एक्सिस आर. आता बघा कसं लिहितोय मी, जसं कोऑर्डिनेट्स लिहित नसतो का आपण. डायरेक्शन एंगल्स ऑफ एक्स वाय झेड ऍक्सिस आर 0 90 90 90 0 90 आणि 90 90 0 रिस्पेक्टिव्हली. अरे हे काय उगाच खावळा डवळ कर रिस्पेक्टिव्हली. आणि देअरफॉर मग डायरेक्शन कोसाइन्स ऑफ काय लिहू? देअरफॉर मग देअरफॉर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ एक्स ऍक्सिस cos 0 cos 90 आणि cos 90 म्हणजे काय झालं रे? 1 0 0 y axis चे 0 1 0 आणि z axis चे राइट z axis चे 0 0 0 1. ठीक आहे का भाग? हो सर ठीक आहे. आलं का आता? तरी तुला हे पहिले लिहायचं असेल तू कट करून लिहू शकतो आता. त्याच्यानंतर लिहू शकतो.
नोट नंबर 3. आता ते तुमचा मुद्दा यायला बघा अदनान. हा? नोट नंबर 3 बघा काय म्हणते. लेट. आता मी ही जी वाक्य रचना आहे ना ही खूप प्रीतिकर वाटली मला. मी काल जेव्हा वाचत होतो असं मला वाटलं की जोईची ओळी वाचले. कारण याच्यामध्ये एक अर्थ गर्भित असा अर्थ दडलेला आहे जो सहसा एका वाचनामध्ये कळत नाही. म्हणजे जर तुम्ही तेवढे अवेअर असतील तर तुम्हाला त्याची जाणीव होती की कवीला काय सांगायचं. तर बघा मी मुद्दा हे जशात तसं कोट करतोय इथे लिहितोय. पुस्तकातल्या ओळी आहेत आणि कवीने याच्यातून जो भाव प्रगट केलेला आहे त्याचा भाव समजून घ्या. ओएल इफ लेट ओएल बार अँड ओएल डॅश बार बी द वेक्टर्स in the direction of line LL dash bar. ठीक है, line LL dash लाइन बार का बरी लाइन LL dash. बरं मी काय रे क्यों भगदड़ मची हुई है? if alpha beta gamma are direction angle of OL bar, then the direction angles of OL dash bar are pi minus alpha, pi minus beta, pi minus gamma. Therefore, DCS of OL bar are cos alpha, cos beta, cos gamma. Whereas भी वर्ड मुझे अच्छा लगा वहाँ. ठीक है. Whereas DCS of A मी ज्यावेळेस तुला बसलो होते तू एकटा समजून बसलो होतं रे तू तिथं. कोण नव्हतं ना इकडं. माहित नाही मला. Whereas DCS of OL dash bar आणि आज जसं बसवलं तसंच बसवलं. कन्फर्म सर. आपण शेवटच्या फ्रेजला येतात. तेच ना मग शेवटच्या फेजला गपचूप तिचं बसेल. तेच काय आलं लक्षात. बोला मातोले बोला. आते देर से चुप बैठा था अभी बोला. कुछ बेकार ही बोला होगा. ओह याला मिटवतो. आता खूप महत्त्वाचं वाक्य लिहायला चाललोय मी. हे जे हा जो उपद्रव केलेला आहे मी त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं वाक्य लिहितोय मी आता की ह्या वाक्यासाठी therefore DCS of line LL dash therefore DCS of line LL dash तिसऱ्या मध्ये दुसरी लाईन ही ऑफ लाईन LL dash LL dash तुला काय डिझाइन वाटली का? स्वीट पोटॅटो. Therefore DCS of line LL dash are same as that of OL bar or OL dash bar in the direction of line LL dash, that is either element or
माइनस एल माइनस एम माइनस एन एस cos square alpha plus cos square beta plus cos square gamma is equals to 1. ठीक है, याच्यानंतर येतो आपला डायरेक्शन रेशोचा मुद्दा. झाले, थोडंसं लक्ष द्या त्याच्याकडं, थोडं लक्ष द्या ना इकडे. मग लय ना लय एका सांगण्यात ऐकत नाही. बरं बेटा लिहून घ्या. आज आहे की विषय तुम्ही सर परमानेंटली लिखते नहीं अभी पता नहीं. सारख्या घरी चोरी झाली. किती केलं लगेच पेड्या 7-8 लाख एक झालं का? थोडं लक्ष द्या ना. अरे हे तुम्हाला कळल्याचं तर लिहायला आनंद होईल रे. हे कविताची ओळख कळल्याशिवाय माझ्या नसतील होत्या. लक्ष द्या बरं इकडं, लक्ष द्या. काय म्हणते बघा तिसऱ्या याच्यात बरं का. लेट OL बार आणि OL डॅश बी द वेक्टर्स इन द डायरेक्शन ऑफ लाईन LL डॅश. ही लाईन मला सगळ्यात भारी वाटली, सगळ्यात पहिल्यांदा, म्हणून मी याला कविता म्हटलंय. बघा त्यांनी काय म्हटलेलं, ज्यावेळेस तुमच्याकडे एखादी लाईन असती ना, कोणतं तरी येडं अशी लाईन काढतं का रे, म्हणजे ती डायरेक्शन अशी देते. मला एक सांगा, ज्यावेळेस आपण लाईन काढतो, लाईनचा अर्थ काय असते, दोनों दिशाओं में इन्फिनिट बढ़ रही है, बरोबर आहे. मग तुमच्याकडे ज्यावेळेस OL बार आणि OL डॅश बी द वेक्टर्स इन द डायरेक्शन ऑफ लाईन LL डॅश, काय म्हणताय बघा, OL बार आणि OL डॅश बार हे जे दोन वेक्टर्स आहेत, दे आर इन द डायरेक्शन ऑफ लाईन LL डॅश. याचा अर्थ काय होतोय, तुमच्याकडे दोन वेक्टर्स आहेत आणि त्यांना डॅश का म्हटलेले, कारण तुम्ही L डॅश अशा पद्धतीचं लाईनचं ज्यावेळेस नामकरण होतं. मग ज्यावेळेस एक लाईन असती त्यावेळेस तुमच्याकडे दोन वेक्टर्स अपोजिट डायरेक्शन मध्ये तुम्ही घेऊ शकता. O पॉइंट कुठेही घ्या लाईन वरती, कुठेही घ्या, समजा इथे घ्या, काही केले आड मोठे असतात, मी इथे घेतलं मग ते मिड पॉइंटच घ्यावा लागतो. लय येडे बाबा हे सगळे पाप कर नाही बरं. हे पा ज्यावेळेस खेळायला येतं ते लय मोक्कर गतीने येते बरं का. यस सर. हा त्याच्यावर नीट राहा. शांत राहा. ह्या लाईन वरती कुठे तुम्ही एक O पॉइंट घेतला. आता हा लाईन आहे, ह्याला दोन वेगळ्या डायरेक्शन आहे. O पॉइंट आहे तो OL बार हा तुमचा एक वेक्टर झाला आणि OL डॅश बार हा एक वेक्टर झाला. बघा कवीने काय म्हटले, OL बार आणि OL डॅश बार बी द वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ लाईन LL डॅश. आता कन्फ्युजन कुठे होतं माहिती का, इन द डायरेक्शन ऑफ लाईन LL डॅश म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की लाईन LL डॅश आहे तर तिला दोन डायरेक्शन आहेत, कारण OL बार आणि OL डॅश बार हे ऑपोजिट वेक्टर्स आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून ते असं विधान करू शकतात एकाच वेळेला, कारण तुम्हाला सहज कळायला पाहिजे. एका लाईन वरती दोन वेक्टर्स आहेत, ज्यावेळेस मी वेक्टर OL बार लिहितो त्यावेळेस त्यावेळेस अर्थ काय असतो, ज्यावेळेस मी OL बार लिहितो की त्या वेक्टरची डायरेक्शन फ्रॉम O टू L असते, कळते का. O पासून, आणि ज्यावेळेस मी OL डॅश लिहितो त्यावेळेस O पासून L डॅश कडे असेल, म्हणजे दोघांचे डायरेक्शन ऑपोजिट म्हणण्यापेक्षा वेगळे. मग लाईन वरती अशा डायरेक्शन असू शकतात का, ही लाईन आहे आणि OL बार असा OL डॅश असा आहे, हे लाईन वर झालं की का. मग लाईन वर म्हणजे एकच पॉसिबिलिटी असते की एक एका दिशेला चालते तर दुसऱ्या दिशेला विपरीत दिशेला जाईल.
कळतंय का? म्हणून तुमच्याकडे LL डॅश नावाची एक लाईन आहे, त्याच्यावर दोन वेक्टर्स तिथेच एक OL बार. पण आता गंमत अशी आहे की जर तुम्ही OL बारचे डायरेक्शन अँगल्स अल्फा बीटा गॅमा म्हणलं, बघा तुम्ही पहिल्यांदा कुणाचे डिफाइन करताय? OL बारचे, जे की पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस वर. तर ऑब्विसली OL डॅश चे तुम्ही काय म्हणणार? कारण त्याच लाईनवर आहे ना. मग OL डॅश चे तुम्ही काय म्हणणार? पाय मायनस अल्फा, पाय मायनस बीटा आणि पाय मायनस गॅमा. मग OL बारचे डायरेक्शन कोसाइन्स काय होतील? cos अल्फा cos बीटा cos गॅमा. आणि OL डॅश चे काय होतील? cos ऑफ पाय मायनस अल्फा cos ऑफ पाय मायनस बीटा cos ऑफ पाय मायनस गॅमा. cos ऑफ पाय मायनस अल्फा म्हणजे मायनस cos अल्फा असं. सेकंड क्वाड्रंट 90:2 रेशो तसंच राहील. सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह साइन. म्हणजेच काय म्हणताय बघा, अल्फा बीटा गॅमा आर द डायरेक्शन अँगल्स ऑफ OL बार. देन म्हणताय जर अल्फा बीटा गॅमा हे OL बारचे डायरेक्शन अँगल्स असतील तर आपण OL डॅश बारचे काय घेणार? पाय मायनस अल्फा पाय मायनस बीटा पाय मायनस. आणि पुढे म्हणताय देअरफॉर त्याच्यामुळं डायरेक्शन कोसाइन्स ऑफ OL बार काय असणार आहे? cos अल्फा cos whereas डायरेक्शन कोसाइन्स ऑफ OL डॅश बार काय असतील? cos ऑफ पाय मायनस अल्फा cos ऑफ पाय मायनस cos ऑफ पाय. दॅट इज दिस. हे वक्तव्य सगळ्यात महत्त्वाचे. तुला त्रास होतोय का? असा सरळ बस. ते आता झोपणार होतात पण त्याला लगेच लक्षात आलं बाबा आपल्याकडेच बघतोय. लिहिलं मुक्कर आहे डायरेक्ट हाटकी तो. हे पहा, this posture is not comfortable for learning. Yes, sir. जुन्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे की तुम्हाला जर ज्ञानार्जन करायचं असेल, एखादी गोष्ट मिळवायची असेल, तर युअर स्पायनल कॉर्ड मस्ट बी परपेंडिक्युलर. कळतंय का? हा स्पायनल कॉर्ड सर काय अंधश्रद्धा बाळगता है? साइंस है बेटा, साइंस. अब उसके ऊपर कभी एक आध क्लास लूंगा मैं, इसके पीछे साइंस क्या है. कळतंय का? सायन्स आहे जे आपल्याला 1000 वर्षापूर्वी कळलं होतं. ह्या रताळ्यांना आता थोडंसं कळलं किंवा मॅटर असतं, सगळ्यात बारीक ॲटम असतो, त्याच्यात प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन असतात. आपल्या इकडे त्याला ब्रह्म विष्णू महेश म्हणत होते, आपल्या इकडे त्याला रजस तमस आणि सत्वगुण म्हणत होते. अरे खूप महान गोष्टी झालेल्या आहेत. कळतंय का? ह्यांना आता थोडंसं कळालंय. आयुर्वेदाने किती वर्षापूर्वी सांगितलं होतं नाड्या शरीरातल्या फक्त ध्यानाच्या माध्यमातून. यांना आता बाहेरून कळालंय थोडंसं. आपल्या नादाला नाही लागायचं. आपले म्हणजे आपल्या भारताच्या. कळलं का? आपलं लक्ष नव्हतं हे बाहेरच्या फालतू गोष्टीकडे. कुठं विमानच बनवा, कुठं फोनच बनवा. आपण बिना फोनचे टेलिपॅथीनं संवाद साधू शकत होतो. एका ठिकाणी बसलो दुसऱ्या ठिकाणी. येडेपणा वाटेल तुम्हाला. हे पहा, त्या जगताविषयी आपण खूप काही अर्जित केलेले. आपल्याकडे असे लोक होऊन गेलेले ज्यांच्या स्वतःच्या आतमध्ये पूर्ण कॉस्मॉस आहे. लक्षात आलेले का? जे हे त्यांनी जाणलेले. रेकॉर्डवर बोलतोय. कळतंय का? चर्चा करू शकतो कधी बी कुणाचं होती. आता लक्षात घ्या, आपण मोगम बोलतच नाही. देअरफॉर DCS हे झाल्याच्या नंतर मग ते पुढे हे वक्तव्य लय महत्त्वाचं आहे. कारण आता लाईनच्या डायरेक्शन कोसाइन बद्दल बोलण्यात चाललंय बरं का. इतक्या वेळा आपण वेक्टरच्या डायरेक्शन कोसाइन बद्दल बोललो. काय म्हणतात? देअरफॉर DCS ऑफ लाईन LL डॅश आर सेम ॲज दॅट ऑफ वेक्टर OL बार और OL डॅश. और म्हणताय, और हा दोन सेन्स मध्ये वापरला जातो. एक एक्सक्लुझिव्ह, एक इन्क्लुझिव्ह. कळतंय का? दिस और दॅट म्हणजे हे तरी भेटल नाही तर हे तरी भेटल. आणि एक और असतं, हे तरी भेटल नाही तर हे तरी भेटल नाही तर दोन्ही पण भेटतील. कळतंय का? मग इथं और कसं वापरलेलं आहे? एक्सक्लुझिव्ह वेने वापरलेलं, म्हणजे दोन्ही पण येतात. म्हणजे OL बारचे पण घेऊ शकता तुम्ही किंवा OL डॅश बार घ्या किंवा दोन्ही घ्या. म्हणून बऱ्याच वेळेस तुम्हाला असं पण दिसेल की एखाद्या लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स लिहिताना प्लस मायनस L प्लस मायनस L प्लस मायनस L लिहिलेले आहे. पुढे आपण बघू ते एक्झाम्पल मध्ये. मग ते काय म्हणताय? एखाद्या लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे काय? एक तो OL बारचे किंवा OL डॅश बारचे किंवा दोघांचे घ्या. म्हणजे आयदर LMN और मायनस L मायनस L मायनस L. म्हणजे कधी काही जर तुम्ही असं लिहिलेलं बघितलं की एखाद्या लाईनचे डायरेक्शन कोसाइन प्लस मायनस, तर समजून घ्या की त्यांनी दोन्हीला. आणि का म्हणताय? ॲज छोटासा वर्ड आहे, किती मस्त आहे. ॲज का दोन्ही म्हणू शकतात? कारण की प्रॉपर्टी काय म्हणते डायरेक्शन कोसाइनची? n² + n² + n². वन येतं, ह्याचा पण स्क्वेअर करा आणि ह्याचा पण स्क्वेअर करा. दोघांचे वरच आहे ना काय विषय. Yes, sir. लक्षात आलं का? Yes, sir. Hence 2. आता ह्याच्यानंतर कन्सेप्ट येतो डायरेक्शन रेशोजचा, जो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस केला. ठीक आहे बेटा, कल म्हणते.